काही दिवसांपूर्वीच एक छान पुस्तक माझ्या वाचनात आलं. ते पुस्तक बेसिकली लेखांचा संग्रह आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरचे लेख आहेत आणि त्या पुस्तकाविषयी काही मुद्दे मला तुम्हाला सांगावेसे वाटतात. त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे ज्या काळात आपण जन्मतो किंवा ज्या काळात आपलं बालपण जातं किंवा ज्या दशकात आपण जगतो किंवा आपलं जडणघडण ज्या दशकामध्ये होते, तो काळ जसा आहे तसा आपण घडत असतो. त्या काळानुरूप आपल्यात वेगवेगळे बदल होताना आपल्याला दिसत असतात. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भूतकाळाविषयीचं एक छान वक्तव्य किंवा छान दृष्टिकोन या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतो, जो असा की भूतकाळ महत्त्वाचाच आहे. भूतकाळावरच वर्तमानाच्या भरपूर गोष्टी अवलंबून असतात, पण भूतकाळात जास्त अडकून राहता कामा नये. भूतकाळात जर आपण जास्त अडकलो तर आपली प्रगती खुंटण्याची शक्यता असते, असं या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकांताविषयीचा एक मुद्दा आहे. एकांतात आपण जास्त जेव्हा जेव्हा जातो किंवा एकांतामध्ये आपण काही विचार करण्यास बसतो, तेव्हा आपली विचार करण्याची क्षमता किंवा आपण चांगल्या प्रकारे विचार करू शकतो किंवा आपल्या विचारांची खोली त्या एकांतामुळे वाढू शकते. त्याचबरोबर संगीत, कला आणि भाषा हे आपलं जीवन समृद्ध करणाऱ्या गोष्टी आहेत. यामध्ये आपण जास्तीत जास्त रमलं पाहिजे, संगीत ऐकलं पाहिजे, वेगवेगळ्या भाषेतलं संगीत आपण ऐकलं पाहिजे. त्याचबरोबर कलेचा देखील आपण आनंद घेतला पाहिजे. आणि त्याबद्दल अजून एक मुद्दा म्हणजे बदलाविषयीचा एक चांगला मुद्दा यामध्ये आहे. बदल हा स्वाभाविक आहे, म्हणजे काळानुरूप वेगवेगळे बदल होत असतात. ते बदल आपण अगदी नम्रपणे स्वीकारले पाहिजेत, असं या पुस्तकामध्ये सांगितलं आहे. त्याचबरोबर प्रामाणिक असणं महत्त्वाचं आहे. आपण स्वतःशी प्रामाणिक राहून काम केलं पाहिजे आणि दुसऱ्याचं अनुकरण न करता आपली स्वतःची एक छाप आपण उमटवली पाहिजे, असं देखील या पुस्तकामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्याविषयी आपण अगदी स्पष्टपणे व्यक्त होतो. म्हणजे अगदी एखादी गोष्ट आपण आवडली किंवा आपल्याला एखादी गोष्ट आवडली की आपण अगदी ओघवत्या याच्यात व्यक्त होतो. तसंच जी गोष्ट आपल्याला आवडली नाही त्याबद्दल देखील आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे किंवा व्यक्त झालं पाहिजे. ही देखील गोष्ट या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळते. खूप छान पुस्तक आहे, तुम्ही नक्की वाचा. या पुस्तकाचं नाव आहे 1990 आणि या पुस्तकाचे लेखक आहेत सचिन कुंडलकर. नक्की वाचा.